विकलं जातं, कोणत्या सोनाराकडे विकलं जातं, कुणाच्या मार्फत विकलं जातं. आता हरणाचं शिकार करतायत, त्या शिकाराचं साहित्य सापडलं आहे, असा बराच त्या ठिकाणी शिकारीचं साहित्य काल फॉरेस्टने जप्त केलं. मग कोणत्या प्राण्याची शिकार केली, त्या शिकारीचं मटण कुठं कुठं पाठवलं, मटणाची तस्करी झाली का शिकारीच्या, ह्या सगळ्या गोष्टी, त्याची व्याप्ती मोठी, याच्यात कोण कोण आहे, कोण फॉरेस्टचे अधिकारी आहेत ज्यांना एवढ्या शिकारी होऊस तर बनक लागत नाही, त्या ठिकाणी कोण पोलीस अधिकारी आहेत जे एवढे गुन्हे असून ह्याला पाठीशी घालतायत, तर कोण राजकीय नेते आहेत का, हे सगळं जर बघायचं असेल तर त्याला मला वाटतं SIT करायला पाहिजे. आणि SITची व्याप्ती वाढली तर याच्यातला खरा कोण कोण आरोपी आहेत किंवा हा एकटाच आहे किंवा याची गँग कोण आहे हे समोर येईल. शेवटचा प्रश्न, धनंजय मुंडेंनी जसा राजीनामा दिला आहे तसा राजीनामा जे आहे ते सुरेश दसांनी देखील द्यायला पाहिजे, अशी मागणी जी आहे त्या आज या मोर्चाच्या माध्यमातून देखील झाली. ठीक आहे, लोकशाहीत सगळ्याला सगळं मत मांडायचा अधिकार आहे. मी राजीनामा